आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। अटल सेतू नाव पण अटलजींचा फोटो कुठेच नाहीये। अयोध्येतील राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना, मला चिंता आहे। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। राजीव गांधी सेतूवर काँग्रेसने राजीव गांधींचा फोटो लावला का, हे ठाकरेंना विचारणार आहेत का ते? आशिष शेलार यांचा ठाकरेंना प्रतिसवाल। पंतप्रधानांना 70,000 कोटींचे घोटाळे झाले ते दिसले नाही आणि आता मुंबई पालिकेच्या तिजोरीतले 5,000 कोटी कोणी काढले ते सांगावं। उद्धव ठाकरेंचा मोदींसह राज्य सरकारला सवाल। प्रत्येक गाव स्वच्छ ठेवा, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे लागत नाही। मनसेच्या पुण्यातल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मेळाव्यात राज ठाकरेंचं आवाहन। स्वच्छ ग्रामपंचायतीला 5 लाखांचा निधी देणार असल्याची घोषणा। थकीत कर्ज प्रकरणी नाशिक जिल्हा बँकेची समीर भुजबळांसह पंकज भुजबळांना नोटीस। आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बँकेचा थकबाकीदारांकडे मोर्चा। जरांगेंच्या आंदोलनाला विरोध नाही, पण कायदा हातात घेऊ नये। ओबीसी आरक्षण चाबूत ठेवा एवढीच मागणी। मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। संजय शिरसाट यांचा मतदारसंघात आमचे उमेदवार तयार, त्यांना निवडणुकीत पाडणार, जसं जिंकवलं होतं तसं आता साफ करणार। चंद्रकांत खैरेंचा संजय शिरसाट यांना धोबी पछाड करण्याचा निर्णय। रुग्णवाहिका देण्यासाठी 8,000 कोटींचं कंत्राट दिलंय। प्रत्यक्षात कंत्राटाची किंमत 4,000 कोटी, पण खिसे भरण्यासाठी 8,000 कोटींचा घोटाळा। मंत्र्यांची भागीदारी आणि नातेवाईकांना कंत्राट। विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घोटाळ्याचा आरोप। डोंबिवलीतल्या एका टॉवरला भीषण आग। आगीत टॉवरमधील 5 ते 6 मजलीतील गॅलरी जळून खाक।